मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मुंबईकरांसाठी आपला वचननामा जाहीर केलाय। पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणावर आता विशेष भर देण्यात आलाय। तर पुढील 5 वर्षात मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन महायुतीने यावेळेला दिलंय। दरम्यान महायुतीने कोणकोणत्या घोषणा केल्यात त्यावर एक नजर टाकूयात। मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचा आहे। हा मुंबईकर इकडे वसई विरार नालासोपाऱ्यापर्यंत गेला, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत गेला। याला जबाबदार कोण हा देखील सवाल आहेच की जे यापूर्वी देखील मुंबई महापालिकेत सत्तेत होते त्यांना खऱ्या अर्थाने हा जाब लोक विचारतील। डीआरपी करणार आहे। या डीआरपी मध्ये स्वतः शासन भागीदार आहे आणि सोबत डेव्हलपर आहे। धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे, धारावीमध्येच मिनिमम 350 स्क्वेअर फुटाचं घर हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। पुढील 5 वर्ष पाणी कर आणि करवाढ नाही तर खड्डेमुक्त मुंबई करण्याचं आश्वासन महायुतीच्या वचननाम्यात देण्यात आलंय। शहरातील विभाग अंडरग्राउंड रस्त्यांनी जोडणार आहे। फुटपाथचं काँक्रिटीकरण आणि मुंबईकरांसाठी फेरीवाला धोरण, भुयारी पार्किंगची निर्मिती, तर एआय तंत्रज्ञानाद्वारे भ्रष्टाचार मुक्त पालिका। धारावी पुनर्वसनात जागतिक दर्जाची घरं, पालिकेच्या सर्व शाळांमध्ये आता एआय लॅब होणार। परदेशी शिक्षणासाठी मुंबई रत्न शिष्यवृत्तीची स्थापना, तर पालिकेत मराठी भाषा विभागाचीही स्थापना। मराठी तरुणांसाठी शिक्षण, रोजगार, उद्योग धोरण, महिलांना बेस्टमध्ये 50% सवलत, लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याज कर्ज, बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्या मुक्त मुंबई करण्याचं आश्वासन। मुंबईतील सर्व ठेकेदारांचं व्हेरिफिकेशन करण्यात येण्याचंही वचन दिलं गेलंय। तसंच पालिका रुग्णालयांसाठी बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ स्थापन करण्याचं आश्वासनही देण्यात आलंय। हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचा संग्रहालय उभारण्याचंही आश्वासन दिलं गेलंय।